हो की नाही. नुसतं मंदिर बघून नाही आवडत, मंदिरच्या भोवतीचे गार्डन जर सुंदर असेल तर आणखी तुम्हाला चांगलं वाटेल. तीच भूमिका आपल्याला या बस स्थानक म्हणजे आपलं मंदिर आहे असं समजायचं. त्या पद्धतीने आपल्याला ते डेकोरेटिव्ह बनवायचंय. याच्यामध्ये योगदान आपलं सगळ्यांनी द्यायचंय. तुमच्या काही कल्पना असेल तर तुम्ही जरूर सांगा साहेबांपाशी, आपण ते बांधू. आता माझ्यातल्या ते कल्पना तुम्हाला स्पष्ट सांगितलं, साहेबांना सुद्धा सांगितलं आता मीटिंगमध्ये की आपल्या प्रत्येक प्लॅटफॉर्मला एक छानपैकी उंच असे डेकोरेटिव्ह झाड ठेवूया. तुमचा एंट्रन्स चांगली झालेली, त्या ठिकाणी सुद्धा 15 झाडाचे लावून ठेवले आपण. ठिकठिकाणी सुगीत कुंड्या ठेवल्या, काही ठिकाणी कचरा कुंडीचे आपले ते डस्टबिन ठेवले. त्यांनी घाण तिथं टाकायची, इतर ठिकाणी टाकून द्यायची नाही. दुर्दैवाने तुम्ही ज्या ठिकाणी सुदैवाने काम करीत असाल त्या ठिकाणी एखादा प्रवासीचं घाण टाकत असेल तर त्याला सांगायचं माऊली की ते डस्टबिन मध्ये तू घाण टाक. आपणच सांगायचं. कोण असेल करता आपण उचलून टाकले काय हरकत नाही, कारण ते आपलं आहे. एक लक्षात घ्या, तो माझं स्वच्छ केलं मग करील ही भूमिका आपण का ठेवायची की शेवटी ते माझं आहे. कारण आपल्यापणा जो आपल्या संस्थेमध्ये आपण निर्माण करायचा ही माझी भूमिका आहे. असं प्रत्येकाने आपल्यापणाने भूमिका घेऊन आपल्याला आपला एवढा डेपो एक नंबर आपल्या प्रदेशामध्ये आणून 10 लाख रुपये आपल्याला घ्यायचे असा पण आपल्या सगळ्या येवलेकरांनी करावा अशी माझी विनंती. तुम्ही हे करू शकता. तुमच्यामध्ये गट्स आहेत, तुमच्यामध्ये ताकद आहे. आणि सुदैवाने तुमची भूमी, आपली जी भूमी आहे येवला, ही खूप चांगली कलेची भूमी आहे. पैठण म्हणजे जागतिक लेवलची पैठण आपल्याकडे आहे. कारण ती विरांची भूमी म्हणजे तात्यासाहेब टोपेंची आहे. आणि सर्वात महत्त्वाचं तुम्हाला 3 लोकप्रतिनिधी मिळाले ते चांगले. तुमचं येवलाचा अगदी मोठी परिसर तुम्ही चांगला डेव्हलप केलेला आहे. तसं बस स्थानक लोकांना असं वाटलं पाहिजे का मी फिरायला माझ्या येवला सांगावर यावं. असा परिसर स्वच्छ अपडेट चांगल्या पद्धतीने आपण सगळ्यांनी करूया. त्यासाठी प्रयत्न करूया. हे करत असताना आपली सेवा चांगल्या करून विना अपघात होणार नाही, म्हणजे अपघात होणार नाही ही भूमिका घेऊन लोकांना चांगली सेवा देऊ आणि वेळेवरची सेवा देऊ आपण आपला नाव लौकिक येवला डेपोचं तयार करू. आणि नाशिक प्रदेशामध्ये आपण टॉप 1 नंबर लावू याची प्रतिज्ञा, भीष्म प्रतिज्ञा आपण सगळ्यांनी घेऊया, असा निश्चय करूया आणि आपलं अभियान यशस्वी करू याची मला खात्री आहे. सगळ्यांनी याबद्दल मी येतोय आश्वासित करतो का तुमच्या पाठीला आम्ही प्रशासन आहे, तुमच्या बरोबर आम्ही राहू. तुमच्या अडचणी आम्ही वेळेवर सोडवण्याचे, पण हे करीत असताना आपल्याला इष्टीला काय द्यायचंय ही गोष्ट आपल्याला ह्या अभियानात द्यायची. आपण योजना राबवू आणि राज्यामध्ये आपल्या प्रदेशामध्ये आपला प्रथम क्रमांक मिळू. कारण राज्यामध्ये जर पहिला क्रमांक आला तर पहिला क्रमांक राज्यामध्ये येणाऱ्याला आहे 50 लाख रुपये, प्रदेशामध्ये आला तर 10 लाख रुपये. तर आपण दोन्ही ठिकाणी पात्र होण्यासाठी आपण प्रयत्न करू अशी संकल्पना सर्व रुजूया. आपल्या सहकार्यांना सांगा, मित्रांना सांगा आणि आपण एक अभियान या ठिकाणी वर्षभर राबवूया. तुमच्या काही कल्पना असेल जरूर साहेबांना सांगा पुढच्या मीटिंगमध्ये. पण आपल्याला ही अभियान